बेल्ला ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आहे। आजचा प्रचाराचा अंतिम दिवस आहे। माझ्या समेत ज्यांनी बेल्लेगावचं सरपंचपद भूषवलेलं आहे असे गोटेभाऊ वाघ आहेत। आपण बेल्ला ग्रामपंचायतच्या व्हिजनविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। गोटेभाऊ नमस्कार। नमस्ते। श्री बेल्लेश्वर पॅनलच्या वतीने तुम्ही प्रचाराची धुरा सांभाळत आहात। प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे, काय मतदारांचा कल आहे? आता बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनल हे आम्ही तयार केल्यानंतर आता आम्ही प्रत्येक आमचे 17 उमेदवार हे सर्वसामान्य घरातील 17 उमेदवार आहेत। हे प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदारांना आव्हान करता येते। समाजाची जी सेवा करायची त्यांना, त्याच्यामध्ये काही त्यांची विकास धोरणं आहेत ती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पत्रकार साहेब। आत्तापर्यंत असं बेल्लेगावचा तुमच्याही काळात असू द्या, तुमचा कालावधी 2.5 वर्षाचा होता, परंतु इथून पाठीमागं पाहिलं गेलं तर आपल्या गावामध्ये सुधारणाच झालेल्या नाही आहेत। कसं होतं माहिती आहे का पत्रकार साहेब, आता प्रत्येकजण म्हणतो विकास विकास विकास। आत्ता मध्यंतरी एखादं काम करायचं ठरलं का काही गोष्टींना अडचणी चालू होतात। रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आता तुम्ही बघितलं किती अडचणी आल्या। हेच काम 2 वर्षापूर्वी चालू झालं असतं तर ते काम कंप्लीट झालं असतं। आत्ता ते काम तुम्ही बघताय, रस्ता किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे। शाळेच्या तिथं किमान रस्ता आत्ता 9 मीटरचा रस्ता आहे। मग हे वाद कशासाठी चालू होते? पहिल्यांदा जर सगळे एकोप्याने सगळ्या गोष्टी घडल्या असत्या तर इथं आत्तापर्यंत तो रस्ता कंप्लीट झाला असता। आता जे पाठीमागं घडलं त्याच्यापेक्षा आता जे तुम्ही नवीन पॅनल घेऊन उतरलेला आहात, नवा चेहरा घेऊन आलेला आहात, तुमचं विजन काय आहे? आता इथून पुढचा वेळेला कसा असेल? काय झालं आहे, आत्ता आम्ही सर्वजण बसलो आमचे, त्याच्यामधून चर्चा विनिमय करून आम्ही मनीषा जानकू डावकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली। आता जानकू शेठचं काम हे सर्व गावाला माहिती आहे। प्रत्येकाचे काही संकट कामं असतील, सुखदुःखाची कामं असतील, जानकू शेठ हे कायम तत्पर असतात। त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी मग विकास कामांसाठी सुद्धा जानकू शेठला कोणती गोष्ट आत्तापर्यंत लोकांनी सांगितली ती त्यांनी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्याच्यामधून आम्ही काय केलं, आता जानकू शेठ यांची मंडळी ती दिली आणि भविष्यामध्ये जे आमची जी कामं काही कामं पेंडिंग राहिलेत ते 100% आम्ही पूर्ण करणार आहे। त्याच्यामधनं 2 लाख लिटरची टाकी बेल्ला गावठांसाठी होणार आहे। त्याच्यानंतर 1 लाख लिटरची टाकी कॉलनीसाठी होणार आहे। त्याचं पाईपलाईनचं काम आता बाकीच्या गावांनी चालू आहे, आपल्या गावांनी पण चालू होणार आहे। त्याच्यामध्ये आता समजा वरच्या टाकीचा जागेचा विषय होता, भूमिपूजन झालं। 6 गुंठ्यामध्ये ती टाकी शाळेची जागा आहे अंगणवाडीसाठी व जेडपीच्या त्याच्यासाठी। त्याच्यामध्ये बाकीचे तिथले स्थानिक लोक तयार होते, पण काही राजकारणी बोलले का नवीन जागा मागून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिथं टाकी करायची। पण आत्ता जर का पाण्याची टाकी झाली असती तर आत्ता तिथल्या लोकांचा पाण्याचा प्यायचा प्रश्न सुटला असता। त्याच्यामुळे आता जी पाईपलाईन झाली ती टेंबी वस्तीपर्यंत झाली आणि इकडली जी पाईपलाईन आहे ती भविष्यामध्ये आम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे। बेल्ले गावामध्ये बरेच दिवस झाले कचरा गाडीच नाही आहे, त्याचं काय कारण? पत्रकार साहेब झाले काय, 12 वर्ष झाले। सरपंच महेश मांगर होते, त्यांच्या काळामध्ये ती घंटागाडी त्यांनी घेतली होती। विषय असा आहे, घंटागाडी नादुरुस्त झाली, ती आत्ता 3 महिन्यापूर्वी घंटागाडी बंद पडली। जोपर्यंत मी सरपंच होतो तोपर्यंत घंटागाडी चालू होती। प्रशासनाच्या काळामध्ये ती घंटागाडी बंद पडली व तिचं इंजिन खराब झालं। इंजिन खराब झाल्यानंतरून इंजिन रिपेअर करण्यासाठी त्यांनी काय इंजिनियर बोलवले होते, पण त्यांच्याच्याने काय ते जुळलं नाही। त्याच्यानंतर मी पण त्यांना सांगितलं की चालू करा, ते म्हणले मोठ्या प्रमाणात याला खर्च आहे, उद्या प्रशासनाच्या हातात असल्यानंतर आम्हाला पण वरती उत्तरं द्यावं लागतात। मी त्यांना बोलले आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॉली घ्या तुम्ही, 15 वित्तामध्ये ट्रॉलीसाठी आम्ही ऑलरेडी तरतूद करून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी केलं नाही। आणि आत्ता तुम्हाला सांगतो कचऱ्याच्या प्रश्न हा आनंद भंडारी साहेबांबरोबर मी 1 वर्षापूर्वी बोललो होतो। एकदा आनंद भंडारी साहेबांनी वेंगुर्ल्याची टीम बेल्ले गावामध्ये आणली होती, हे तुम्ही पण दाखवलं होतं। वेंगुर्ल्याची टीम आल्यानंतर तिथं प्रकल्प कसा आहे त्याचं पूर्ण मार्गदर्शन त्यांनी गावाला केलं होतं। आत्ता आम्ही मध्यंतरी भोपाळला गेलो होतो, ते सर्व देशातून 33 ग्रामपंचायतीची निवड, त्याच्या बेल्ला ग्रामपंचायतीची निवड झाली। पूर्ण मार्गदर्शन आनंद भंडारी साहेबांचं होतं। त्याच्यावरती त्यांनी कचऱ्यावरती एक प्रोजेक्ट बनवलेला आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर सविस्तर बोलू शकता। आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार बऱ्याच गोष्टी बेल्ले गावामध्ये आता चालू आहे, प्रक्रियेमध्ये आहे। आणि 33 ग्रामपंचायत या देशामधून त्याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीची निवड आहे। त्याच्यामध्ये मी भोपाळला गेलो होतो, सगळं प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं होतं। भविष्यामध्ये त्याची पण काय असेल ती कामं
त्या नकाशाप्रमाणे, त्या प्लॅनप्रमाणे हे कामं चालू आहे. भविष्यामध्ये 100% केंद्र सरकार आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. फक्त मदत आल्यानंतर जो आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे आपल्याला ते कामं करून घ्यायचे आहे. आणि ते कामं करीत असताना हे सगळ्यांना एकत्र घेऊन कामं करायची. आपल्याला काय होतं, कोणतंही काम करताना सर्वांना एकत्र घेतलं की 100% काम होणार आहे. आता तोच विषय मागच्या वेळेस आपण बोलत होतो का बेल्ला ग्रामपंचायतचा विषय. मी तुम्हाला आत्ता फोटो दाखवतो. मी 3D बनवलं होतं, त्याचा सर्व गोष्टी तयार आहे. पण इकडं बांधायची का तिकडं बांधायची, त्याच्यामध्ये श्रेयवादाचा विषय झाला, रस्त्याचा तसाच विषय झाला. आता मी 2.5 वर्ष काम करीत असताना मी सर्वसामान्य घरातला माणूस, मी आत्तापर्यंत कधी प्रशासनाचा विषय नाही. आमच्या घरात माझे वडील स्वतः फिटर काम करीत होते, त्यांना काय प्रशासनाचा अनुभव. 2.5 वर्षाच्या काळामध्ये 1 वर्ष समजा थोडी प्रोसेस कळायला गेली. त्याच्यानंतर कामं करीत असताना प्रत्येक ठिकाणी गावामध्ये काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी कुठं मंदिर असेल कुठं बाकडा देण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी पाऊस झाला, प्रत्येक वाडी वस्तीवरती मुरम टाकण्याचा प्रयत्न केला. स्ट्रीट लाईटवरती समजा एखाद्या मळ्यामध्ये वाघांचा प्रॉब्लेम आहे, आपण काय केलं, बल लावलं खाली बटन सिस्टम केली. ही पहिल्यांदाच आपण केली. म्हणजे गोट्या वाघचं नाव हे सामाजिक काम करता करता वर आलेलं नाव आहे. आणि सामाजिक काम करता करता वर आल्यानंतर समजा खुर्ची भेटली तर 100% मी लोकांचीच मदत करणार ना. आणि लोकांची आता लोकांना दिसतंय समजा हा जास्त काम करतोय, याला धरा. उद्या याला धरला नाही तर हाताराच देईन आपल्याला. माझं वैयक्तिक मत आहे, मी सुखी माणूस आहे, समाधानी माणूस आहे. राजकारणाची मला जास्त हवी असले नाही, कसलीच गोष्ट नाही. मी समाधानी माणूस आहे. त्याच्यामुळं ह्या वेळेस पूर्ण वार्डातले लोक मला बोलते तू उभा राहा. मी म्हणलं मला उभं राहायचं नाही. जे लोकांनी मला मदत केली त्यांच्या मागं मी उभं राहिलो. तर भविष्यामध्ये कसं होतं, ते लोक पण आपल्या मागं असतात. आज आपण मोठे झालं, उद्या एखाद्या माणसाला मोठं केलं तर त्याची किंमत राहते, त्याची जाणीव राहते. 5 वर्षामध्ये किंवा मी 2.5 वर्ष सरपंच होतो, त्या कालावधीमध्ये तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंगजी पवार साहेब असतील, त्याच्यानंतर अनघाताई घोडके असतील, यांच्या माध्यमातून गावामध्ये 18 ते 20 कोटीची कामं झालेली आहेत. आणि ती कामं करीत असताना आमदार साहेबांनी व पांडुरंग पवार साहेबांनी पूर्ण सहकार्य केलं. कधी आम्ही गेलो व तिथं मागितलं आणि त्यांनी असं दिलं नाही, असं कधी झालं नाही. प्रत्येक गोष्टीला त्यांचं कायमचं सहकार्य राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघता घाटाची परिस्थिती मध्यंतरीच्या काळात चांगली झाली. त्याच्यानंतर स्मशानभूमीची दुरावस्था होती, तो पण परिसर चांगला झालेला आहे. त्याच्यानंतर विषय कसा होतो, कॉन्क्रिटीकरणचे आता रस्ते गावातले त्याच्यामध्ये ते मंजूर झालेले, ते भविष्यामध्ये चालू होतील. आणि ते झाल्यानंतर पाईपलाईन आणि रस्ते ते दोन्ही एकत्र केल्यानंतर ते टिकाऊ मजबूत हे एकदम काम केल्यानंतरच होईल. प्रचार आता संपत आलेला आहे, विजयाची खात्री आहे का? 100%. किती सीट येतील खाली? 17च्या 17. 17च्या 17 सीटांनी सरपंच पदाचा उमेदवार तुमचा निवडून येणार. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आव्हान करतो, आत्तापर्यंत आम्ही प्रत्येकाने जी गोष्ट सांगितली ती ऐकून घेण्याचा प्रयत्न आमचा कायम असतो. कोणताही माणूस आला, मला आत्तापर्यंत मी पंचायतीमध्ये 2.5 वर्ष काम करीत असताना मी कधी कोणत्या खुर्चीसाठी हापपलेला माणूस नाही. मी सर्वसामान्यांमधून मला सरपंच पद भेटलं. त्याच्यानंतर मला कुणी आवाज दिला, तुम्ही बघता मला कुणी आवाज दे, काय होतं, मान सन्मान हा कसा मनात असला पाहिजे. उद्या तुम्ही पण सर भेटतात, अरे कुठे इकडे 2 मिनिटात मी येतो. आणि लोकांना हे अपेक्षित असतं, एखादा सर्वसामान्यातला माणूस आपण त्याला कधी आपले समस्या सांगू शकतो, त्याच्याबरोबर मनमोकळेपणाने बोलू शकतो. विकास कामं ही शासनाकडून येतच राहतात. पण उद्या ग्रामपंचायतमध्ये यायचं ठरलं तर आपला हक्काचा माणूस आहे, त्याच्याबरोबर 2 शब्द मनमोकळेपणाने बोलू शकतो, त्याच्याबरोबर आपण भांडू शकतो. तुम्ही पण किती वेळा आले, हे काम झालंच पाहिजे, हे तुला करायलाच लागेल, तुम्ही हक्काने बोलता. का बोलता? आपण आपलेपणा जोपासलेला आहे. लोकांच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये असून जे काही लोकांचे समस्या आहेत ते कायमच सॉल्व करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि तसाच जानकू शेठचा पण प्रामाणिक प्रयत्न हाच राहिलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून जानकू शेठ डावकर यांची मंडळी आहे, त्यांना आम्ही दिलं सरपंचपद दिलं. व आम्ही आता प्रचार करीत असताना आम्हाला सर्वीकडून पॉझिटिव्ह येत आहे. आणि प्रत्येकजण म्हणत आहे का हा माणूस हक्काचा माणूस आहे, त्याला आपण 100% साथ द्या. तो आपल्याला भविष्यामध्ये तुम्ही जिथं बोलावणार तो 100% तिथं उभं राहणार आणि 2 शब्द ऐकून घेणारा माणूस आहे. ही लोकांची आम्हाला येणारी प्रतिक्रिया आहे. आत्ता बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनलच्या वतीने सर्व मतदारांना कळकळीची विनंती करतो, जे आमचे सरपंच पदाचे उमेदवार आहे मनीषा जानकू डावकर व जे 17 उमेदवार आहे त्यांना मतदार रूपी सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही सर्वांना कळकळीची विनंती करतो. व आमच्या पूर्ण बेल्लेश्वर ग्रामविकास पॅनलला बहुमताने विजय करावा
हीच अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. हे होते गोट्याभाऊ वाघ ज्यांनी बेल्लेगावचं सरपंचपद भूषवलेलं आहे. दावा विजयाचा केलेला आहे. आता मतदान परवा दिवशी म्हणजे दिनांक 5ला मतदान होणार आहे. 6 तारखेला निकाल लागणार आहे. 4 सरपंच पदाला उमेदवार आहेत. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे 6 तारखेला तुम्हाला दुपारी 12च्या आतच कळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बातमी सत्याचा शोध घेणारी शिवनेरी संवाद. धन्यवाद.